रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता गोवडी खाय त्यांचे उष्टावळी खाय त्यांची उष्टावळी खाय त्यांची उष्टावळी गोवडी खाय त्यांची उष्टावळी खाय त्यांची उष्टावळी खाय त्यांची उष्टावळी पाहता गोवडी खाय त्यांची उष्टावळी खाय त्यांची उष्टावळी खाय त्यांची उष्टावळी
धावे मागे वळती गाये धावे मागे वळती गाये धावे मागे वळती करती नामाचे चिंतन नामाचे चिंतन नामाचे चिंतन घडी कानो बाचे जान घडी कानो बाचे एक ठाई काला तुका मने भाविकाला तुका मने भाविकाला तुका मने भाविकाला करती नामाचे चिंतन घडी कानो बाचे जान घडी कानो बाचे विठो पाहता गोवडी 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 पाहता गोवडी
पाहता गोवडी खाय त्यांची उष्टावळी करती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान आली द्यावे डाई रावे मागे वळती गाई करती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला करती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान विठ्ठला विठ्ठला पाहता गोवडी खाय त्यांची उष्टावळी करती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण ते सद्गुरूंचे नमस्कारुनी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजस्फुरदत्त प्रदेशं वेदेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वराय 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 करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह
परमेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहू निवासी असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा काला प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल एकीकडे भगवान उभा आहे आणि दुसरीकडे धारा काढणारे गोपाळ, परंतु चरित्र इतकं अलौकिक आहे. तुकोबराय म्हटले, पहा ती गोवळी खाय त्यांची उष्टावळी. देवाने त्यांच्या ताटातलं उष्ट खाल्लं. हे असं अलौकिक चरित्र केलं. त्याचं कारण काय असेल तर करती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे. त्यांनी नामाचं चिंतन केलं आणि म्हणून देवाने त्यांच्या ताटातलं उष्ट खाल्लं. एवढंच नव्हे तर आले डावी डाई धावे मागे वळती गाई. तो डाव आहे डाव हा सुद्धा देवाने द्यावा. आणि जर काला करायचा असेल तर सज्जन माणसं, चांगली माणसं ही एका ठिकाणी आली पाहिजे. एके ठाई काला तुका म्हणे भावी काला. सरळ साधा अभंगाचा भाव आहे. कीर्तनरूपी सेवा चालू होण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा, तो असा की आपल्या या पवित्र उदयनगर या ग्रामामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि आज काल्याची सेवा ही माझ्या वाटेला आली. आमचे परम मित्र राहुल महाराजांनी त्या दिवशी आमची भेट झाली आणि सांगितलं, महाराज काल्याची सेवा तुम्हाला करावी लागते. नियोजित कीर्तनकार दुसरे होते, परंतु काही अडचण आल्यामुळे ही सेवा माझ्याकडे आली. आजच्या या कीर्तनामध्ये आमचे सर्वच प्रमुख मित्र आहेत. आदरणीय ओम महाराज असतील, कपिल महाराज असतील, राहुल महाराज असतील, सगळे आपले उदयनगरची भजनी मंडळी. केशव महाराज आहेत आमचे मृदंग वादक, खूप सुंदर आमचं वादन आहे. आणि ज्यांच्या मुखारविंदामधून आपण गेली 7 दिवस झाले शिवपुराण कथेचं श्रवण केले ते असे हरिभक्तपरायण गुरुवर्य रंगनाथ महाराज सुद्धा आज कीर्तनासाठी उपलब्ध आहेत. आणि दररोज होते महाराज सुद्धा दररोज कीर्तनासाठी या ठिकाणी हजर होते. महाराजांना सुद्धा प्रणाम. सर्वांना या ठिकाणी मी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल अगदी अल्प वेळेमध्ये आपल्याला या अभंगाचा भाव या ठिकाणी पाहायचा आहे. तुकोबराय म्हटले, पहा ती गोवळी खाय त्यांची उष्टावळी. आता या ठिकाणी बसलेले बहुसंख्य माता भगिनी आहेत, बहुश्रुत श्रोते आहेत. तुम्ही श्रीमद भागवत कथा ऐकली असेल, ऐकली ना? ऐकली का बाबा? ऐकली असेल. मला सांगा, भगवान श्रीकृष्ण या पृथ्वी तलावरती किती वर्ष राहिलेत? किती वर्ष राहिलेत? 120 वर्ष, म्हणजे 125 वर्ष या ठिकाणी राहिले. बस 125 वर्ष राहिले, मग गोकुळामध्येच राहिले का? प्रश्न आहे. गोकुळामध्येच राहिले का? नाही. तर भगवंताच्या जीवनाचे 3 कालखंड पडतात प्रामुख्याने. पहिला कालखंड आहे देव गोकुळात राहिले, दुसरा कालखंड आहे देव मथुरेत राहिले आणि तिसरा कालखंड आहे देव द्वारकेत राहिले. मग आजच्या या दिवशी द्वारकेतलं चरित्र नाही, मथुरेतलं चरित्र नाही, तर कोणतं चरित्र आहे? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये जे काही अलौकिक अशा प्रकारचं चरित्र या ठिकाणी देवाने केलं, त्याचाच उच्चार आजच्या या दिवशी करायचा आहे. याचं फळ असं आहे, मला सांगताना पुण्य आहे आणि तुम्हाला ऐकताना
पुण्य आहे, भगवंताचं अलौकिक असं चरित्र आहे. त्याच्या आधी काही प्रश्न आहेत. महाराज, आम्ही 7 दिवसाचा सप्ताह करावा आणि शेवट मात्र काल्याच्या कीर्तनाने करावा, असं काय दंडक आहे? वारकरी संप्रदायामध्ये काल्याचं कीर्तनाचं काय महत्त्व आहे? तर पहिला प्रश्न असा आहे की काला म्हणजे काय, का करावं हे काल्याचं कीर्तन. दुसरा प्रश्न असा आहे की काल्याचं कीर्तन हे सकाळीच का करावं. दुसरा प्रश्न आहे की आम्ही संध्याकाळी नाही का काल्याचं कीर्तन करू शकत का? आज दिवसा हे कीर्तन आहे. तुम्ही 7 कीर्तन ऐकले, कधी ऐकलेत? संध्याकाळी ऐकले ना. मग आजचं कीर्तन हे दिवसा का आहे? असे प्रश्न आहेत आपले काही. तर पहिला प्रश्न आपला आहे की काला म्हणजे काय, हे आपल्याला आधी कळलं पाहिजे. अनेकांचं जीवन काला ऐकता ऐकता निघून गेलं, परंतु काला म्हणजे काय हे आम्हाला माहिती नाही. म्हणून आधी काला म्हणजे काय हे समजून घ्या. आज या ठिकाणी तुम्हाला प्रसाद मिळणार आहे. लक्षात, कोणता प्रसाद? काल्याचा प्रसाद. ज्याच्यामध्ये काय आहे बरं? दही आणि लाही. दही आणि लाही यांच्या मिळून काय तयार झाला? प्रसाद तयार झाला, काला तयार झाला. मग कोणी म्हणे, महाराज अहो प्रसादासाठी जर कीर्तन असेल तर द्या आम्हाला प्रसाद, जाऊ द्या आम्हाला घरी, आम्हालाही भरपूर कामं आहेत. जमेल का हो? नाही. जसे आपल्या घरामध्ये जर आपण सत्यनारायण केला तर आपण शिरा बनवतो प्रसादाला. काय बनवतो? शिरा. परंतु सत्यनारायणाची पोथी झाल्याशिवाय त्याला प्रसादत्व प्राप्त होत नाही. तसं भगवान श्रीकृष्णाचं चरित्राचं वर्णन केल्याशिवाय, उच्चार केल्याशिवाय त्याला प्रसादत्व प्राप्त होत नाही. आणि म्हणून काल्याचं कीर्तन करावे लागते. विठाला विठाला. दुसरा प्रश्न असा आहे की महाराज, काला हा दुपारी का करावा? तर त्याचं उत्तर असं आहे, भगवान कृष्णाने आपल्या सवंगड्यासह यमुनेच्या तीरावरती जो काला केला तो दिवसा केला. लक्षात, दुपारी केला. आणि त्याची प्रतिकात्मक प्रतिकृती म्हणून आपण हा काला दुपारीच करतो. लक्षात, समजलं महाराज आम्हाला? मग भगवंता, चला आता या आपल्या अभंगावरती. भगवंताच्या जीवनाचे 3 कालखंड आहेत. पहिला कालखंड आहे गोकुळात, दुसरा आहे मथुरेत आणि तिसरा आहे द्वारकेमध्ये. मग आजच्या दिवशी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये जे काही अलौकिक चरित्र केलं भगवान श्रीकृष्णाने, त्याचंच वर्णन हे आजच्या या दिवशी आहे. मग मला सांगा, गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण किती वर्ष राहिले हो? 11. वयाच्या 11.5 वर्षाचे होईपर्यंत भगवान श्रीकृष्ण हे गोकुळामध्ये राहिले. राहत असताना त्यांनी अनेक प्रकारच्या खोड्या केल्या, अनेक प्रकारच्या काय केल्या? सवंगड्यासह चोऱ्या केल्या. अलौकिक चरित्र आहे देवाचं. आणि मग हे करत असताना कंसाचा, म्हणजे कृष्णाचा मामा कोण होता? कंस. कंसाला ज्यावेळेस कळालं की 8वा जो मुलगा देवकीच्या पोटी येणार आहे तो माझा काय करणार आहे? वध करणार आहे. आणि मग देवकीचे जे काही सगळे मुलं आहेत ते मारून टाकायचे. हो. आणि मग कंसाने 1, 2, 3 असं करता करता 6 मुलं मारून टाकले. 7वा योगमायेनं नेला. आणि मग 8वा आला. कोणता आला? 8वा आला. 8वा आल्यानंतर आनंद होता, परंतु कंस मात्र भयभीत झालेला होता. कंसाच्या मनामध्ये भीती होती की जो काही 8वा असणार हा मला मारणार आहे आणि म्हणून याला मारलं पाहिजे. त्याने अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी युक्त्या केल्या, अनेक प्रकारच्या योजना त्याने आखल्या, परंतु सगळ्या योजना अयशस्वी झाल्या, असफल झाल्या. आणि मग काय करावं त्याला समजलं की कृष्ण तर गोकुळात काकांना आणि सांगितलं, अक्रूरा अरे तू त्या ठिकाणी गोकुळामध्ये जा आणि कृष्णाला आणि बलराम दादाला घेऊन ये. अक्रूर म्हणला, तुम्ही काय करता? ज्याला आणायला सांगता तो काही साधा देव आहे, होतो देव, त्याला आणायचं. पण काय करणार? राजा बोले दल आले, कुठं नादी लागत बसता. आणि मग
अक्रूर काकाने त्या ठिकाणी रथ सजवायला सुरुवात केली. सकाळ सकाळची वेळ आहे. सकाळ सकाळच्या वेळेला रथ हा कुठे आला? गोकुळामध्ये आला. नंद बाबाच्या वाड्यामध्ये तो रथ आला. आणि आल्यानंतर सर्व ते गोकुळवासी जे काही होते, गोपिका होत्या, त्या ठिकाणी ते पाहतायत. ते एकमेकाला विचारतायत, का ग सखे, हा रथ एवढा सजलेला नटलेला रथ नंद बाबाच्या वाड्यामध्ये आपण पहिल्यांदाच पाहला, का आला असेल, कशासाठी आला असेल ग? आणि म्हणून ती गवळण ही दुसऱ्या गवळणीला त्या ठिकाणी विचारते की का ग सखे, तुला माहिती आहे का? सांग, हा रथ कशासाठी आला? गवळण म्हणती, यशोदेला कुठे गे सावळा, आमचा जीवाचा जीवलग प्रेमाचा प्रेम कुठं आहे यशोदे, सांग ना. त्यावेळेस यशोदा म्हणते, अगं हा रथ जो या ठिकाणी आला ना, हा रथ कशासाठी आला? तर कृष्णाला नेण्यासाठी आला. बोले नंदाची पट्टराणी सद्गदित होणी, मथुरेशी चक्रपाणी जातो गे साजनी. ज्यावेळेस हे वचन गोपींच्या कानावरती पडलं, त्यावेळेस काही गोपिका त्या ठिकाणी धाय मुकलून रडायला लागल्या. काही गोपिकांना तर चक्कर आली. काही गोपिका त्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेमध्ये पडल्या. अरे कृष्णा, तुला जर आम्हाला सोडून जायचंच होतं तर कशाला या ठिकाणी आम्हाला आधी तू दर्शन दिलंस? तुला जर आम्हाला सोडून जायचं असेल तर आधी आम्हाला जीवनामधून संपून टाक आणि मग तू जा. ज्यावेळेस असं गोपिका त्या ठिकाणी शोक करताहेत, देवाने सांगितलं, हे बघा गोपिकांनो, तुम्ही विरह करू नका, शोक करू नका. आम्ही आज जरी जात असलो तरी परवाच्या दिवशी परत येणार आहे. परंतु गोपिका त्या ठिकाणी आपला शोक व्यक्त करतायत. ज्यावेळेस हे दृश्य देव पाहतो, देव सांगतो की अक्रूरा काका, तुम्ही वेगाने हा रथ चालवा. ते दृश्य काही आता देवालाही पाहता येत नव्हतं. एवढं त्या ठिकाणी दुःख झालं होतं की त्या दुःखामध्ये गोपींच्या डोळ्यामधून पडणाऱ्या अश्रूच्या धारेने ती गोकुळामधली सगळी भूमी त्या ठिकाणी ओली झाली होती. भूमी पडल्या वज्रभारी, कोण त्या सांभाळी, नैनीच्या उदकाने भिजली ही धरती. हो, डोळ्याच्या अश्रूच्या धारेने ती गोकुळामधली भूमी ओली झाली होती. आणि मग देवाने कुठलाही मागचा पुढचा विचार केला नाही. पटकन देव रथामध्ये बसले आणि रथ त्या ठिकाणी मथुरेला जायला निघाला. गेल्याबरोबर पावणे 12ला फक्त 2 मिनिटं कमी आहेत. 12ला 2 मिनिटं कमी या वेळेला त्या ठिकाणी वेगात मथुरेमध्ये पोचले. आणि पोचल्याबरोबर पहिलं काम देवाने केलं म्हणजे कंसाला ठार केलं. गेल्याबरोबर पहिलं काम कंस लगेच संपवून टाकला. आता कंसाला अनेक पत्न्या होत्या, पैकी 2 पत्न्या ह्या प्रामुख्याने होत्या. त्यांचं नाव अस्ती आणि प्राप्ती, ह्या प्रमुख होत्या. बाकी अनेक पत्न्या होत्या, त्या आपल्याला काही पाहायच्या नाहीत. ह्या जरासंधाच्या मुली होत्या. जेव्हा ही गोष्ट जरासंधाला समजली की माझ्या 2ही मुली विधवा झाल्या आणि त्या कृष्णामुळे झालेल्या आहे, आणि मग तो प्रतिज्ञा करतो की हे कृष्णा, अरे तू माझ्या 2 मुलींना विधवा केलंस, हे बघ तुला तुझ्या सहित ही मथुरा नगरी जाळून भस्म केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग काय विचार करता देव जरासंधानं एकदा नाही, दोनदा नाही, तर तब्बल 21 वेळा स्वाऱ्या केल्या कृष्णाला मारण्यासाठी. परंतु एवढं सोपं होतं का हो? कृष्णाला मारणं एवढं सोपं नाही. शेवटी कृष्णाने विचार केला की आपल्यामुळे या गावाला त्रास होत आहे. कसं असते विचार करा. जर एका माणसामुळे गावाला त्रास होत असेल तर त्या माणसानं गाव सोडलेलं बरोबर आहे का नाही? किंवा एका महाराजमुळे जर गावाला त्रास होत असेल तर त्या महाराजांना गाव सोडलेलं चांगलं बरोबर. आणि मग कृष्णाने विचार केला की आता आपण मथुरेत राहायचं, आपल्यामुळे हे स्वाऱ्या होऊन राहिल्या ना, आणि मग जायचं कुठे? मग विचार केला, मग आता जाणार कुठं? मग देव सासरे बुवाकडे गेले. देवाचा सासरा समुद्र. आणि सासरे बुवा सांगितलं, सासरे बुवा या वर्षी धोंड्याचा महिना आहे ना, येणार आहे. आता त्याच्या आधी आमची एक मागणी आहे, ॲडव्हान्स मागणी. तुम्हाला काय द्यायचं धोंड्याच्या महिन्यात तर द्याच, पण त्याच्या अगोदर
आमची एक ॲडव्हान्स मागणी आहे, आम्हाला राहायला जागा द्या. काय द्या? राहण्यासाठी जागा द्या. आणि मग सासरेबुवा नाही म्हणतात का? नाही, सासरेबुवा सांगितलं काही हरकत नाही. त्यांना जागा देण्यात आली आणि ती स्वतंत्र जागा त्या ठिकाणी मिळाल्यानंतर देवाने त्या ठिकाणी आपली स्वतंत्र नगरी त्या ठिकाणी स्थापन केली. त्या नगरीचे नाव आहे द्वारका. संपूर्ण नगरी सोन्याची होती. कशी होती? सोन्याची नगरी होती. आणि मग त्या ठिकाणचे देव राजे झाले. काय झाले? राजे झाले. जेव्हा हे गोपाळ त्या ठिकाणी भेटण्यासाठी देवाला गेले, पेंड्या सुदामा बोबड्या किंवा आता देवाला भेटायचंय, आणि मग गेल्यानंतर पाहतात तर काय, देव द्वारकेचे राजे झाले. गड्या कृष्ण सिंहासनी बैसला आणि देव द्वारकेचे राजे झाले. पण दंड कसा आहे, आजच्या दिवशी द्वारकेतलं चरित्र नाही, मथुरेतलं नाही, फक्त गोकुळामधलं. आणि गोकुळामध्ये देवाने अलौकिक असं चरित्र या ठिकाणी केलं. देवाच्या चरित्राचा जर आपण विचार केला, समुद्राची शाही जरी केली, मेरू पर्वताची लेखणी केली, साक्षात ब्रह्मकन्या सरस्वती माता जरी लिहायला बसली तरी देवाचं चरित्र लिहिता येणार नाही. एवढं मोठं चरित्र देवाचं आहे, अलौकिक चरित्र आहे. समजलं महाराज आम्हाला. परंतु देवाने काय चरित्र केलं अलौकिक असं सांगा ना आम्हाला. तेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात पाहता गोवाडी 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 पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. देवाने गोपाळांच्या ताटातलं उष्ट खाल्लं. हे भगवंताचं अलौकिक असं प्रकारचं चरित्र आहे. मला सांगा, या ठिकाणी बहुसंख्य माता आहेत. आवाज येतो सर्वांना माझा? हा, तुम्ही बोला, मला कीर्तन करता येईल, है ना. आपल्या ग्रामीण भागामध्ये, खेड्यामध्ये रही लावल्यानंतर ज्यांच्या घरी म्हशी आहेत, गायी आहेत,
त्या शेजारणीला आवाज देतात आणि रई लावल्यानंतर जे काही ताक निघते, ताक आहे ना, ताक नेण्यासाठी ताक भेटते ना तुमच्या गावात, फुकट का विकत? फुकट आहे का? विकत आहे का? तुमच्याकडे विकत आहे. तुमचं जरा कसं आमच्यापेक्षा थोडंसं वरचे लोक आहे तुम्ही. आमच्या गावात फुकट मिळते पहा, ताक फुकट. आणि मग असेच गावामध्ये पेंद्याच्या आईनं ताक आणलं, ताक लक्षात. आणि ताक आणल्यानंतर काय करतात बरं ताकाचं? कढी करतात. महाराज सांगितली, त्यांना आवडते वाटतं कढी. पेंद्याच्या आईनं अशी सुंदर प्रकारची कढी केली, एवढी टेस्टेड झाली होती की त्याचा सुगंध हा गल्लीमध्ये पसरला. इतकी सुंदर कढी. हो. आणि मग ती सुंदर कढी त्या ठिकाणी निर्माण झाली, तयार केली. आणि तिने आपल्या मुलाला आवाज दिला, पेंद्या, अरे गरमीचे दिवस आहेत, सुंदर कढी तयार केली. आणि मग पेंद्याला एका प्लेटमध्ये ती कढी देण्यात आली. पेंद्याला ती कढी घेतली आणि त्या कढीचा एक फुरका मारला. फुरका समजते ना? हा, हुशार तुम्ही. फुरका मारला आणि एवढी सुंदर कढी झाली. पेंद्याच्या मनामध्ये विचार आला, अरे किती सुंदर आईने कढी बनवली, आणि ही कढी माझ्या सख्याला, माझ्या कृष्णाला किती आवडेल. आणि मग ही त्याच्यासाठी ते नेली पाहिजे. विचार करा, आपला मित्र आपल्याला सुखामध्ये आठवला पाहिजे, दुःखामध्ये तर आपल्याला आठवण येतेच. जर तुम्हाला सुखामध्ये आपला मित्र आठवला तर दुःखामध्ये मित्राला आवाज द्यायची गरज नाही. मित्र धावत आल्याशिवाय राहत नाही. म्हणून मित्राची आठवण ही माणसाला सुखात आधी आली पाहिजे. आणि मग त्या पेंद्याला आठवण झाली कृष्णाची. आणि मग त्याला आईला त्या ठिकाणी म्हणायला लागलं की आई, किती सुंदर कढी केलीस ग तू, काय चव तुझ्या हाताला. असं वर्णन तो आईचा करायला लागला. आईच्या लक्षामध्ये आलं. आणि नेमकं 2 दिवसाआधीच पेंद्याच्या आईचं आणि कृष्णाच्या आईचं कडाक्याचं भांडण झालं. 2 दिवस झाले होते. आईच्या लक्षामध्ये आलं. आईने सांगितलं, हे बघ पेंद्या, तू मला घुमवू नको, तुला जेवढी कढी प्यायची असेल तेवढी आपल्या घरी पे, तुला हवी तेवढी मी तुला देईन, पण मी तुला बाहेर कढी नेऊ देणार. पेंद्या म्हणला, आता तर लय कठीण झालं, कढी तर बाहेर न्यायची, कशी नेणार? आई म्हटली, पेंद्या, तुला मी प्लेटात नेऊ देणार नाही, ग्लासात नाही, वाटीत नाही, कशातच नाही. आणि पेंद्या पक्क ठरवलं की कढी तर कृष्णाला दिली पाहिजे. काय करावं विचार करत होता. आणि मग त्याच्या लक्षात आलं, फार अवघड झालं. म्हटले, आता आई तर नेऊ देणार नाही. आई, मला देणार का? आई म्हणते, तुला कितीही माग, मी तुला देते. आणि मग त्या पेंद्यानं आईकडून कढी घेतली आणि ती कढी आपल्या तोंडामध्ये भरायला सुरुवात केली. या ठिकाणी सेंटर लॉकच टाकला, म्हणजे कढी खाली गेली पाहिजे. तोंडामध्ये त्याने ती कढी घेतली आणि पेंद्या घराच्या बाहेर पडला आणि पळतच कृष्णाच्या वाड्यामध्ये गेला. आणि मग त्याला कोणी अडवायचं, अरे पेंद्या, काय झालं तुला का गाल फुगी झाली का काय? एखाद्या माणसाला घाई असावी आणि त्याला संकटाला येतात, काय बोलणार आता? तो पळत त्या नंदबाबाच्या वाड्यामध्ये गेला. आणि मग कृष्णाला आता आवाज कसा देणार, तोंडामध्ये तर कढी आहे. आणि मग तो त्या ठिकाणी घरामध्ये गेला. कृष्ण हा भिंतीकडे उभा होता तोंड करून. कृष्णाला त्याने खुणवलं. कृष्णाने इकडे तोंड केलं आणि त्याला खुणवलं की, कृष्णा, तुझं तोंड उघड. आणि मग कृष्णाने तोंड उघडलं आणि या पेंद्याने आपलं तोंड त्या कृष्णाच्या तोंडाला लावलं आणि आपल्या तोंडातली कढी देवाच्या तोंडामध्ये टाकली. खाय देवाने
गोपाळांच्या तोंडातलं उष्ट खाल्लं हे देवाचं चरित्र आहे. इतकं अलौकिक अशा प्रकारचं चरित्र हे भगवंताचं आहे. लाईट गेली, लाईन काही आता येईल नाही. कीर्तन चालू ठेवू आपण, थांबून काही फायदा. विठाला विठाला तुम्ही कथेमध्ये ऐकलं असेल, देवाचे अनेक भाविक होते. 2500च्या वरती देवाचे भाविक आहेत. पैकी एक कथा तुम्हाला सांगतो. नेहमी भगवान श्रीकृष्ण आणि उद्धव सोबत असायचे, नेहमी सोबत असायचे. आणि मग एकदा उद्धवाने प्रश्न केला देवाला, देवा तुम्हाला सर्वात जास्त कोण आवडते? काय विचारलं प्रश्न? देवा तुम्हाला सर्वात जास्त कोण आवडते? असं विचारल्यानंतर देवाने सांगितलं, उद्धवा मला सर्वात जास्त द्रौपदी आवडते. काय म्हटलं देव? द्रौपदी आवडते. असं म्हटल्याबरोबर उद्धवाला जळकी सुटली. उद्धव म्हटला, देवा तुमची सख्खी बहीण कोण आहे? सुभद्रा ताई आहे. आणि मानलेली बहीण द्रौपदी आहे. मला सांगा, सर्वात जास्त अधिकार हा मानलेल्या बहिणीचा असतो का सख्या बहिणीचा? हो, सख्या बहिणीचा. एखाद्या वेळेस भाऊबीजेला किंवा रक्षाबंधनला जर मानलेल्या बहिणीला साडी नाही घेतली किंवा ओवाळणी नाही टाकली तर काही फार ती नाराज होणार. सख्या बहिणीला जर त्या ठिकाणी नाही टाकली तर मग ती कोर्टाच बोलावते लगे भावाले, आहे का नाही? आणि मग जाऊ द्या, तो विषय आपला नाही, चला आपल्या विषयावर या. हो. आणि मग असं म्हटल्यानंतर देव म्हटला, उद्धवा मला सर्वात जास्त द्रौपदी आवडते. ऐकू येत नसेल तर थोडे थोडे पुढे सरकले तरी चालतात. माणसं याच्या साऊंडच्या पुढे येते, मागं ऐकू येऊ राहिला सगळ्यांना. आली आली काही नाही. आणि मग देवाच्या लक्षामध्ये आलं की उद्धवाला असं समजणार नाही. आणि मग उद्धवाला सोबत घेतलं आणि देव निघाले. सकाळची वेळ आहे आणि सकाळच्या वेळेला सुभद्राताईच्या घरी गेले. कुणाच्या घरी? सुभद्राताई. आणि सकाळची वेळ असल्यामुळे सुभद्राताई त्या ठिकाणी ताट धुत होती. तिचं व्रत चालला होता, आहे की नाही? आणि मग देव सकाळीच, दादा इतक्या सकाळीच? हो ताई. काय झालं? कालचा उपवास होता ना हनुमान जयंतीचा. आता मागे एकादश झाली, उपवास सुरू आहेत. खूप भूक लागली, काही खायला दे. ताई म्हटली, दादा मी आत्ताच उठली, आत्ताशी माझं दात धुणं सुरू आहे. तुम्ही एक काम करा, घरामध्ये जा. घरामध्ये टोपलीमध्ये अनेक प्रकारचे फळं ठेवलेले आहेत आणि माझं आवरेपर्यंत, माझं स्नान होईपर्यंत, माझं सगळं आटवेपर्यंत तुम्ही तोपर्यंत फळं खा. काय खा? फळं खा. देव आत गेले आणि देवाने एक सफरचंद त्या ठिकाणी हातामध्ये घेतला आणि चाकू घेतला. आता देवाने सफरचंद कापायचं दिलं सोडून आणि देवाचं बोटच घेतलं कापून. आणि मग काय रक्त गळायला लागलं आणि देव आवाज देतो, सुभद्राताई. बोटाला लागलं, काहीतरी चिंधी आणा. आता ताई म्हटली, काय आहे? आणि मग चिंधी, ती काय सुभद्राताई होती, ती काय आपण आहे का? आपल्या घरचा जर विचार केला तर आपल्या घरी कपाटात बसत नाही एवढ्या साड्या आहेत. कपाट वाकायलेत, हो, तरी बाहेर साड्या घेतातच, आहे का नाही? दाखवा. आता काय माझंही लग्न झालं तेव्हा मला अनुभव, वाकायच पळाली कपाट, पण ते सुरूच घेणं. असो, मग एवढं कपाट भरून साड्या होत्या. आणि मग चिंदी सापडण्यासाठी ती हा मजला, तो मजला. ती घर का लहान होतं का? आता आपलेच घर लहान नाही राहिले, आपले बंगले तयार झाले. ते सुभद्राताईचं घर होतं. खूप वेळ गेला त्याच्यामध्ये, पण चिंदी काही सापडली. देव निघाले त्या ठिकाणी आणि उद्धव सोबत होता. समोर द्रौपदी मातेकडे त्या ठिकाणी जात आहेत. तर द्रौपदीनं पाहिलं की देवाच्या बोटाला काहीतरी लागलं. द्रौपदी पळतच आली. द्रौपदी पूजा करत होती. सोन्याचं ताट होतं, तांब्या होता, तुळशी त्या ठिकाणी तुळशीजवळ पूजा करत होती. परंतु ते पाहिल्याबरोबर ते ताटं दिलं फेकून, तो तांब्याही
फेकून दिला आणि द्रौपदी धावतच देवाजवळ गेली आणि सांगितलं, दादा अरे काय झालं. बोटाला लागल्याबरोबर तिने आपला पदर त्या ठिकाणी काढला फाडण्यासाठी. तेवढ्यात उद्धव म्हटला, ताई तुम्हाला माहिती नाही का, जोपर्यंत स्त्रीचा पती जिवंत आहे तोपर्यंत त्या स्त्रीने पदराकडून कधी आपली साडी फाडायची नसते. ताईनं खूप सुंदर उत्तर दिलं, उद्धवा अरे मला माहिती आहे माझे 5ही पती जिवंत आहेत, परंतु खरं सांगू का उद्धवा, माझ्या कपाळावर हे जे काही कुंकू तुला दिसतं हे कुंकू किती दिवस शाबूत ठेवायचं हे या दादाच्या हातात आहे. लक्षात, कुणाच्या हातात आहे? दादाच्या हातात आहे. आणि कुठलाही विचार त्या ठिकाणी केला नाही आणि पटकन त्या साडीची चिंधी काढली आणि देवाच्या बोटाला बांधली. कथा याच्यासाठी सांगितली की 7 दिवस झाले त्या ठिकाणी तुम्ही कथा ऐकता, कीर्तनं ऐकता, अनेक प्रकारची अनेक लोक या ठिकाणी सेवा करतात. किती दिले होतं वस्त्र, किती दिलं? फक्त एक चिंधी. त्या बदल्यात देवानं द्रौपदीला ज्यावेळेस दुष्टशरानं ती साडी सोडली, वस्त्रहरण केलं, त्यावेळेस किती साड्या पुरवल्या हो देवाने. कशाच्या बदल्यात? देव आपल्याकडून फक्त थोडं घेतो पण त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला खूप काही देऊन जातो. म्हणून ज्या ज्या ठिकाणी आपल्याला सेवा करण्याची संधी मिळेल त्या ठिकाणी आपण मनोभावे देवाला दिलं पाहिजे. देव पाहतो, देव हा भावाचा भुकेला आहे, कारण देव भावाचा भुकेला त्याला आपल्या मनामध्ये काय भाव आहे, किती सात्विक भाव आहे तो भाव देव पाहत असतो. आणि म्हणून आपण या ठिकाणी केलेली थोडी जरी सेवा केली तरी त्याचं फळ भगवंत आपल्याला त्याच्या कितीतरी पटीने देत असतो. आणि म्हणून द्रौपदीने एक चिंधी बांधली, परंतु त्या बदल्यामध्ये देव वस्त्र झाला. वस्त्र किती साड्या त्या ठिकाणी होत्या पण साडी काही संपत, हे फक्त भाव. मग असा भाव हा गोपाळांचा होता आणि म्हणून तर देवाने गोपाळांच्या ताटामधलं उष्ट खाल्लं. आलं लक्षात? काय त्यांची उष्टावळीतलं अलौकिक अशा प्रकारचं चरित्र आहे. का खाल्लं तर त्यांच्या ध्यानामध्ये मनामध्ये फक्त आणि फक्त देवाचंच चिंतन होतं. अभंगाचं दुसरं चरण, करती नामाचे कीर्तन, करती नामाचे कीर्तन, करती नामाचे कीर्तन, करती नामाचे
महाराज असतील, नंदू महाराज असतील, राहुल महाराज असतील, सुंदर गायन असं वाटते त्यांचं ऐकावं, है की नाही? कीर्तनापेक्षा प्रमाण खूप सुंदर, स्वरबद्ध माणसं आहेत, खूप आनंद आहे. चला, करती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. फक्त कान्होबाचंच त्या ठिकाणी ध्यान आहे आणि म्हणून तर देवाने त्या ठिकाणी त्यांच्या ताटातलं उष्ट खाल्लं. चला, अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो. जे काही गोपाळ होते, ज्याप्रमाणे पेंद्या होता, सुदामा, बोबड्या, तसाच एक गरीब अशा प्रकारचा गोपाळ, त्याचं नाव होतं मधुमंगल. गरीब होता, खूप गरिबी, की घरामध्ये विचार जर केला तर अन्नाचा कण नाही. हो, इतका गरीब. आणि एक दिवस असं झालं की देवाने सांगितलं की हे बघा गोपाळांनो, आज सर्वांना सूचना केली की उद्या येताना सर्वांनी आपापली शिदोरी आणायची. लक्षात, त्याच्याशिवाय यायचं नाही. आणि असं म्हटल्यानंतर मधुमंगलने विचार केला, घरी गेला आणि आईला विचारला, आई आपल्या घरी काय आहे का नेण्यासाठी? देवाने आज तर सर्वांना शिदोऱ्या आणायच्या सांगितल्या. आईने सांगितलं, मधुमंगल, अरे आपल्या घरामध्ये अन्नाचा कण नाही, बाळा काय नेणार तू? पण एक आहे म्हटलेकड्या, 5-7 दिवस झाले एक वाटीभर ताक आहे, परंतु तेही खराब झालं रे. त्याचा खूप खराब असा प्रकारचा वास येऊन राहिला. त्याच्या पलीकडे आपल्याकडे काही नाही. मग मधुमंगलने विचार केला, काय न्यावं काय न्यावं. शेवटी त्याने ते वाटीमध्ये ताक घेतलं आणि तो निघाला. सगळे गोपाळ जमा झाले, परंतु मधुमंगल आला नाही. देवाने विचार केला, अरे गोपाळांनो, मधुमंगल नाही का आला? देवा, तुम्हीच तर सांगितलं ना काल की सर्वांनी आपापल्या शुदर्या घेऊन या. आणि तुम्हाला तर माहिती आहे की मधुमंगलची काय परिस्थिती आहे. आणि सगळे जण जेवण्यासाठी एकत्र आले, सर्वांच्या शिदोऱ्या ठिकाणी जमल्या, पण एक गोपाळ नाही. आणि मग देवाने विचार केला की मधुमंगल आला नाही, आणि त्याला आणण्यासाठी स्वतः भगवंत त्या ठिकाणी निघाले. जात असताना अर्ध्या रस्त्यामध्येच मधुमंगल एका झाडाखाली बसलेला दिसला. आणि आवाज दिला, अरे मधुमंगल इकडे ये. मधुमंगल जवळ आला आणि देव विचारता की का रे तू का आला नाहीस? त्याने ती वाटी जी होती ती मागे लपवली. तर खूप वास येत होता आणि देवाने त्याला त्या ठिकाणी आलिंगन दिलं. आलिंगन दिल्याबरोबर जी काही ताकाची वाटी होती ती वाटी मधुमंगलच्या अंगावर सांडली. सांडल्याबरोबर त्याचा वास त्या ठिकाणी आला. देव म्हणतो, का रे मधु, तू तर आणलं होतं आणि मग का तू आला नाहीस? देवा, खरं सांगू का, तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही हो. फक्त ताक होतं थोडंसं, तेही खराब झालं होतं. आणि मग सर्वांच्या शिदोऱ्या चांगल्या होत्या आणि माझी अशा प्रकारची शिदोरी मी कशी आणू देवा, सांगा ना. आणि देव म्हटला, मधुमंगल, अरे तुला यायचं सांगितल्यानंतर तू यायला पाहिजे होतं. कारण देव भाव पाहतो. काय पाहतो? कोण काय आणलं याच्यापेक्षा त्याच्या मनातला भाव पाहतो. देवाने कोणत्याही मागचा पुढचा विचार केला नाही. तर मधुमंगलच्या अंगावरती जे काही ताक सांडलं होतं ते ताक भगवंताने जिभेनं खाल्लं. मधुमंगलच्या अंगावर सांडलेलं ताक देवाने जिभेनं खावं एवढा भाव त्यांचा शुद्ध होता. म्हणून तुकोबाराय म्हटले, खाय त्यांची उष्टावळी बारकुमा. गोपाळांच्या अंगावर सांडलेलं ताक हे भगवंताने जिभेनं खाल्लं एवढा भाव त्यांचा होता. फक्त 5 मिनिट आपल्याकडे राहिले पा. 12:30ला सेवा संपायची आणि आजच्या दिवशी कीर्तनकाराने अभंग कमी सांगावा.
आणि कृष्ण चरित्र काही जास्त सांगावं, जास्तीत जास्त कृष्ण लीला सांगाव्या, परंतु आपल्याकडे फक्त 5 मिनिटं राहिले. आलं लक्षात? चला कृष्ण चरित्राकडे आपण येऊया. कृष्णाचा चरित्राचा जर विचार केला तर वसुदेव देत देवकी बहीण, वसुदेवाला आपली बहीण देवकी दिली होती आहे ना. लग्नामाचे विघ्न झाले, तिथून ते चरित्राला सुरुवात झाली. बंदी शाळेमध्ये टाकण्यात आलं आणि त्या ठिकाणी बंदी शाळेमध्ये जन्म झाला. कोणाचा जन्म होतो का? देवाचा जन्म होतो का? नाही. अयोनी संभवन होय काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. देवाचं प्रागट्यीकरण होत असते आणि देव प्रगट झाले. 8 वर्षाची मूर्ती. किती वर्षाची? 8 वर्षाची मुलगी. आणि मग वसुदेवाने विचार केला की आता देवा तू लहान हो. काय म्हटले? तू लहान हो, कारण हातापायामध्ये त्या बेड्या आहेत. कसं काय करावं? देव म्हटले हे बघा बाबा, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही फक्त एक करा, मला उचला, टोपलीमध्ये घ्या आणि कुठे न्या? नंदाच्या घराला, नंदाच्या नंदाच्या घराला मजनी गोकुळाला नंद बाबाच्या वाड्यामध्ये त्या ठिकाणी घेऊन गेले आणि योगमाया. आणि मग नंद बाबाच्या वाड्यामध्ये आनंदी आनंद झाला. कारण भगवान श्रीकृष्णाचा जन्म त्या ठिकाणचा. आणि मग त्या एक गोपिका झाडलोट करण्यासाठी नंद बाबाच्या वाड्यामध्ये गेली. तिने पाहिलं की यशोदेच्या समोर बाळ तिनं पाहिल्याबरोबर ती त्या ठिकाणी गावामध्ये गेली आणि तिने एकच गोपाट बोबाटा केला की गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. हो, नंद बाबाला पुत्र झाला, यशोदेला पुत्र झाला. आनंदी आनंद गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. आनंद गोकुळामध्ये त्या ठिकाणी पसरला. आणि मग एक एक गोपिका त्या ठिकाणी पाहायला जायला लागली. आणि मग काय रागच लागली ना गोपिकांची. पहिली त्या ठिकाणी सोन्याची एक मुठभर सोनं घेतलं आणि देवाला पाहायला त्या ठिकाणी गेली. पाहला आणि देव पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी ती बाहेर आली. इतर गोपिका त्यांना विचारतायत की काग सखे तू पाहिलं का, कसं आहे बाळ? त्या ठिकाणी ती सांगते की तेने वेधेले मन पाहिला नंदाचा. तो पाहिला आणि त्याला माझं मनच त्या ठिकाणी वेधून घेतलं. दुसरी तुमच्या उंदरीची होती, उदयनगरची, गरीब होती थोडीशी, ती 10 रुपयाची नोट घेऊन गेली होती. आणि ती गेली देवाला पाहायला. देव पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी ती बाहेर आली. देवाला त्या ठिकाणी ती 10ची नोट वाळून टाकली. एक गोपिका तिला दुसरी विचारती काग सखे तुला दिसला का, कसा होता तो? ती म्हणली मी त्याला पाहिल्याबरोबर माझं यात कुळ त्या ठिकाणी हरपून गेले, मला याची कुळ माझी गेले हरपून श्रीरंगाबाजूनी. आणि एक एक गवळणी पाहायला जायला लागली. त्यांचा अनुभव जो होता त्या ठिकाणी त्या सांगतायत. आता अशा अनेक गवळणीत बघा, सांगायला वेळ नाही. आणि म्हणून आपण आटपतो घेऊ पाहण्याचा कार्यक्रम. आणि मग देव लहानाचे मोठे व्हायला लागले.
आणि मोठी झाल्यानंतर त्या ठिकाणी रांगायला लागले. रांगता रांगता त्या ठिकाणी गोपाळ त्या ठिकाणी गोळा केले आणि चोऱ्या त्या ठिकाणी करायला लागले. आणि मग ज्या काही गोकुळामधल्या गवळणी होत्या त्या गवळणी गाराने घेऊन यायच्या यशोदेकडे. यशोदे, तुझ्या कृष्णाला सांग काहीतरी, हा आमच्या घरा आला, अनेक प्रकारच्या ज्या काही खोड्या केल्या चोऱ्या केल्या त्याचं वर्णन त्या ठिकाणी त्या सांगायच्या. आणि मग यशोधरा ते रोजच झालं होतं की गाराणे यायच्या. आणि मग यशोधराने ठरवलं की याला आता गावात ठेवायचं, त्याला शाळेमध्ये टाकायचं. गाई गोपाळ गाई गोपाळ सोबत घेतलं, रानामध्ये गेले, गाई चारायचे. गाई चारता चारता अनेक प्रकारचे खेळ त्या ठिकाणी खेळायला लागले. त्या ठिकाणी ते खेळले. आणि खेळल्यानंतर माध्यान्हाचा टाइम झाला, 12:30 वाजले. इथून असं महाराज खांदी भार पोटी भूक, आता काय या कीर्तनाची सुख. लाईन सुद्धा वारंवार जाऊन राहिली, आता या कीर्तनामध्ये काही सुख राहिलं नाही. आणि सगळे गोपाळ भगवंताने या ठिकाणी एकत्रित केले. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. आणि सर्वांना त्या ठिकाणी एकत्र केलं आणि देव सर्वांच्या मध्यभागी उभे राहिले आणि त्या ठिकाणी प्रसाद वाटप करायला लागले. गोपाल कृष्ण भगवान